नमस्कार मित्रांनो, आज कंटेंट चांगला आहे. आज कंटेंट आहे देवीचा. आज मंगळवार आहे, त्याच्यावर कुठलं व्हिडिओ टाकले नाही किती दिवस झाले नवरात्रापासून. म्हणून आज चालू देवीच्या दर्शनाला मांगीन देवी. ही व्हिडिओ खरी तुम्हाला टाकायची होती नवरात्रात, पण काय केलं, भरपूर देवीचे एकापाठोवर एक व्हिडिओ परत होत्या, त्याच्यामुळे व्हिडिओ टाकले नाही. काय चालत नाही व्हिडिओ एकापाठोवर एक टाकायचं. आई तुम्हाला चांगली वाटेल आणि तुम्हाला वाटेल, ज्याने बघितली नाही त्याला वाटेल अरे मी इथं डेली जातोय, पण ही मला माहीत नाही. तुम्हाला माहिती करून देतो. ना आपल्यासोबत आहे फक्त 1-13-7. तर मित्रांनो, तुम्हाला वाटायचं मांगीन देवी ही कुठली देवी आहे. तुम्ही पहिल्यांदाच नाव ऐकलं असेल. ज्याने ऐकलं असेल ते ऐकलं असेल, माहीत असेल त्यांना. ज्याने नसेल माहीत आहे त्यांनी पहिल्यांदा नाव ऐकलं. कारण मला पण असं आश्चर्यचकित झालं आहे कुठली देवी आहे ही. आपली पिरवाडी ONGC कंपनीच्या मागं आहे. स्वयंभू देवी आहे. ONGC कंपनी बसाच्या अगोदर ती प्रकट झालेली आहे. ते असेच पिरवाडला एकदम फिरायला गेलेले आहे, अशी स्टोरी आहे तिची. पिरवाडला फिरायला गेलेले आहे तर त्यांचं सोनं लुटलं गेलं, गळ्यात घालायचं सोनं लुटलं गेलं. ते मांगीन देवीच्या घरात त्याही हे केलं, प्रार्थना केली का हे सोनं आम्हाला भेटू, तुमच्या दर्शनाला येऊ. तर 10 दिवसात ते सोनं, ते चोराई जे पलवलेलं सोनं ते चोरच घेऊन आले. का तिच्याकडून जो मागलं ना का ते कासावीस होतं. जो माणूस आहे तो कासावीस होतो आणि तो देतोय, समोरचा व्यक्ती देतोय त्याला. म्हणून त्या देवीचं नाव मांगीन देवी बोललं आहे. जो मागतो ते भेटतोयच. आपलं असं ते आपलं भेटणार, दुसऱ्याचं नाही भेटणार. ते आपलं आहे ते आपलंच भेटणार, आपल्यालाच भेटणार. ही स्टोरी आहे तिथे. आणि बघा, तुम्हाला दर्शन चांगलं वाटेल. स्वयंभू देवी आहे प्रकट झालेली, अशी ही कथा आहे. अशी तिथली लोक असे म्हणतात. आता आपण जाऊन दर्शन घेऊया त्या देवीचं. तुम्हाला दर्शन आवडेलच आणि तुम्हाला वाटेलच. ज्याई बघितली ते सांगतीलच आम्ही बघितली म्हणून. ज्याई नाही बघितली, कारण का मला ही 2 वर्ष अगोदर. आणि या देवीची जत्रा पण आपली केव्हा असतो माहीत आहे का? जेव्हा आपली दसकारची जत्रा असतो ना, त्याच दिवशी या देवीची पण जत्रा असतो. पूर्ण भरतो. तुम्ही या, बघा, दर्शन घेऊन जावा. आता या दसऱ्याला भरपूर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असतो. पुरणला उतरवलं मित्रांनो. आता हार फुलं थोडी घेतो. हार फुलं वेणी बघते इथे भेटतात का. हारवाला तुम्ही भेटलेला आहे. कितीला हार तो? 80 ताईने दादाई हार बनवून दिला. 2 मिनिटात झाला हार त्यांच्यावर. काय तुमचं नाव दादा? चंद्रकांत बाप्पा तोडकर, उरण 4 फाटा. उरण 4 फाट्यावरच आहे समोर. तुम्हाला केव्हा लागलं ना ते इथं या. मस्त यार. वेणी कशी बनवते ते तुम्हाला? वेणी 2 मिनिटात वेणी बनवून देणार. अगरबत्ती माझे सगळं आहे. तार आपल्याला ती टाईट राहण्यासाठी करतात ना. हां हां. आणि पायालाही लागत नाही म्हणून हे बनवले. देवाला आपण पायाला नाही लावायचं आम्ही. हां, चांगल्यासाठी आपण हे करतो. हे माझ्यातर्फे देतो. दादांचा विचार चांगला आहे. बघा, काही पायावर बनवतात ते रॉंग असतं. आपले पायावर बनवायचं आणि ते देवीला अर्पण करायचं बरोबर नाही. किती सुंदर अशी वेणी बनवतात पटापट.
त्यात वेणी पण तयार झाली आणि ताईने त्यांची कला दाखवली आपल्याला. अशी सहजाची कोण कला दाखवत नाही. आपण तुम्हाला कला पण दाखवली. आणि दादानी बघा देवींसाठी सिंगार दिलाय. तर त्या आता आपण मांजीन देवीसाठी चाललोय तर दादा बोलले का माझ्याकडून सिंगार घेऊन जावा. ओके सामान वगैरे सर्व. तर मी हार वेणी फूल वगैरे सर्व घेतलं, फळं वगैरे घेतली. आता निघालो देवीच्या दर्शनाला. आपली 1-13 साथी आहे उभी. गेट आहे देवीचा. आत्ता एंट्री पॉईंट आहे. आणि हा बघा तुम्ही किती वेळा तरी आले असे हो. ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे असं नाही बोलत, सर्वांना माहीत नाही. पण ज्यांना माहीत नाही ते बोलतील अरे मी किती वेळा आलो इथे, देवीचं दर्शन कसं नाही काय. चाललो आतमध्ये देवीच्या दरबारात. आतमध्ये बघा असा रस्ता पूर्ण हिरवा शांतता. आणि हा मला टायमावर फोन येतो कोणता पण व्हिडिओ काढता आलो. आणि समोरच कापणी चालू आहे. शेत कापतात. मित्रांनो चांगलीच वस्तू होती. चावीला चांगला आहे त्याच्यामुळे मी साईडला देवाला चांगलं वस्तू आणायची नसतं, त्याच्यामुळे पण रिटर्न गेलो. मित्रांनो वटीच्या सामानासोबत हळदी कुंकू आला आहे. तो हळदी कुंकू तसं नाही ठेवत, त्या याच्यात ठेवतो आहे मी. तिथे हळदी कुंकू वाहतात त्याच्यात करंड्यामध्ये.
देवीच्या दर्शनासाठी हार, फुलं, नारळ आणले. त्याच्यात 3-4 पिशव्या होत्या ह्या. त्या उचलतून साईडला बास्केट ठेवल्या. त्या बास्केटमध्ये कारण स्वच्छता ही चांगली आहे. स्वच्छतेसाठी करणं आहे तुम्हाला. तसंच तिथे टाकून जाणं बरोबर नाही ना. आई माऊलीचा तो कारण हा बघा बालगोपाल श्रीकृष्ण पालण्यात आहे. आणि व्ह्यूज बघा एकदम शांत. शिर्डीचे साईबाबा पण इथे आहेत. गणेश देवीच्या जवळ हार आणलाय. हार आपले एक तेरा सापला लावतोय. तुम्हाला वाटलं असेल तर पिशवीत काय काय आहे. एक आयोच्यासाठी वेणी घेतली आणि प्रसाद म्हणून नारळ घेतला. आणि बघा व्ह्यूज बघा थोडा एकदम समुद्र शांत झाला आहे. आणि मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली, आवडली की नाही आवडली ती कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा.